वळूयात पुढच्या बातमीकडे। मतदार यादीतील घोळ हा प्रशासकीय हा घोळ लवकरात लवकर सोडवावा। निवडणूक आयोगाने आपलं काम योग्य करावं। निवडणूक आयोगावर संशय येईल असं काम करू नये। राजू शेट्टी यांनी जय महाराष्ट्रवरून ही थेट मागणी केलेली आहे। माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी। काय सांगाल की मतदार यादीमध्ये घोळामध्ये काय करायला पाहिजे? खरं तर मतदार यादीमध्ये एवढा घोळ झालेला आहे, याची तयारी आधीच करायला पाहिजे। तर निवडणूक आयोग झोपा काढत होतं। आज अनेकांची नावं मतदार यादीतून गायब झालेली आहेत। जे त्या गावात किंवा त्या तालुक्यात राहत नाहीत त्यांची नावं त्या मतदारसंघात समावेश केले आहेत। हा जो सावळा गोंधळ आहे तो कुठेतरी संशयाच्या भोवऱ्यामध्ये निवडणूक आयोगाला टाकणारा असा हा सावळा गोंधळ आहे। आणि याचे पुनर्परीक्षण होणं अत्यंत गरजेचं आहे। ईव्हीएम बद्दल लोकांच्या मनामध्ये प्रचंड शंका आहेत आणि ह्या शंका संपवण्यासाठी खरोखरच निवडणूक आयोगाच्या मनात काय पाप नसेल, सरकारच्या मनात काय पाप नसेल, तर काही ईव्हीएम मशीन हे जनतेला उपलब्ध करून द्यायला पाहिजेत आणि दाखवा। तुमचे काही तज्ज्ञ असतील, कोणाला आणा, त्याला कशा पद्धतीने ह्याचं टेम्परिंग करता येतंय, कशा पद्धतीने याच्यामध्ये छेडछाड करता येते हे दाखवा। असं म्हणायला निवडणूक आयोगाला काय फरक पडतो? परंतु निवडणूक आयोग एकही ईव्हीएम उपलब्ध करून देत नाही, हेच सगळ्यात मोठं संशयाचं कारण आहे। गेल्या काही दिवसापासून चाललेलं ईव्हीएम असेल किंवा मतदार यादीबद्दल, ईव्हीएम हे जनतेबद्दल उघड करून द्यावा आणि जनतेनं त्याच्याशी काय छेडछाड होती काय पाहावं यासाठी उपलब्ध करून द्यावं अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।